बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। नागपूरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। फडणवीस, शिंदे, अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहे। नागपूर विधान भवनात ही बैठक पार पडेल। बैठकीचे महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती ही समोर येते। तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूर विधान भवनात ही बैठक पार पडणार आहे। तर आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे। याबरोबरच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल। आजच्या या बैठकीमध्ये काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, शेतकऱ्यांसाठी असेल, त्याचबरोबर महिलांसाठी असेल। लाडकी बहीण योजनेचा मुद्दा कालच विधानसभेत चांगला गाजला होता। या संदर्भात काही मोठी अपडेट समोर येते का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे का? अधिक अपडेट। आज राज्य हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। आणि या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत। तसंच राज्य मंत्रिमंडळातील नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आपण नागपूरच्या विधान भवनामध्येही आपण राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही पार पडणार आहे। दुपारी 3 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये आपण महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात, कारण की आता महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये आपण महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक अत्यंत महत्त्वाची देखील मानली जाते। तसंच आपण ज्या प्रकारे सभेमध्ये असेल की परिषदेमध्ये असेल विरोधक ज्या प्रकारे आवाज करत आहेत, आवाज उठवत आहेत आणि त्याला देखील बघता काय निर्णय घेण्याची शक्यता आहे सत्ताधाऱ्यांकडून हे देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये बघू शकतात। आणि जे विधेयक देखील पास झाले आहेत ते देखील त्या संदर्भात देखील काही चर्चा या देखील या बैठकीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निश्चित या संदर्भातले अपडेट घेऊ। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।